क्रिकेट रसिक हो, नमस्कार. मी विवेक कुलकर्णी. आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं पिंपरी चिंचवड चॅनलच्या क्रिकेट गप्पा या खास कार्यक्रमात. क्रिकेट रसिक हो, एक खूप जुनी हिंदी म्हण आहे, जो बूंद से गई वो हौद से आती नहीं. आणि अगदी तसंच काहीसं भारतीय क्रिकेटच्या बाबतीत घडलंय. पण आपण नेहमीच म्हणतो की भारतीय क्रिकेट रसिक क्रिकेटवर इतकं प्रेम करतो की आपल्या देशात क्रिकेटपेक्षा महत्त्वाचं काही फारसं नाहीच आहे. फार कमी राज्यात जसं कोलकाता, गोवा या ठिकाणी फुटबॉल आहे. पण ओव्हरऑल भारतात क्रिकेटवर प्रचंड प्रेम केलं जातं. क्रिकेट हा अत्यंत म्हणजे प्रत्येकांचा आवडीचा विषय आहे. याच क्रिकेटमध्ये मागचे 3 आठवडे भारतीय संघासाठी अत्यंत दुःखद होते, एका वाईट स्वप्नागत होते. आणि या स्वप्नातून जाग येणं किंवा या स्वप्नाचं सुखांत होणं फार गरजेचं होतं. ते श्रेयस अय्यरच्या संघाने दुबळ्या झिम्बाब्वे विरुद्ध केलं आणि भारतीय संघाने जणू विश्वविक्रम केल्यासारखा आनंद चाहत्यांच्या मनात किंवा क्रिकेट भक्तांच्या, आता हा फार प्रचलित शब्द झाला, भक्तांच्या गोटात हा क्रिकेट जल्लोष कालच्या 2 दुबळ्या पण संघाविरुद्ध पण मोठ्या विजयाने झाला. भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय T20 सामन्यातही सुंदर कामगिरी केली होती. त्यावेळेस भारतीय गोलंदाज चमकले. कालच्या सामन्यात भारतीय संघातले फलंदाज चमकले. खास करून ईशान किशन आणि तिलक वर्मा दोन्ही फलंदाजांवर मागच्या काही सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी न केल्याचं दडपण होतं. दोन्ही फलंदाजांनी आपली उपयुक्तता वारंवार सिद्ध केली आहे. पण भारतीय संघात जर राहायचं असेल, भारतीय संघात तुम्हाला तुमचं टीम 11 मध्ये जर स्थान फिक्स करायचं असेल तर तुम्हाला असे अग्निदिव्य वारंवार द्यावे लागणार आहेत. वारंवार. कारण भारतीय संघात प्रचंड कॉम्पिटिशन आहे. 18 मध्ये किंवा 15 स्थान मिळवणं सोपं आहे, पण टीम 11 मध्ये स्थान मिळवणं प्रचंड कठीण झालंय. यशस्वी जयस्वाल हा भारताचा उदयोन्मुख किंवा भवितव्य म्हणून बघितलं जातं. त्याला आजही T20 मध्ये किंवा एक दिवसीय सामन्यात परमनंट मेंबर म्हणून होता आलं नाही. त्याची मागची कामगिरी तुम्ही पहा. आता वैभव सूर्यवंशी बद्दल सुद्धा असंच होऊ शकतं, कारण त्याचा जो खेळाचा प्रकार आहे किंवा त्याची खेळण्याची जी शैली आहे ती अत्यंत आक्रमक आहे. आणि T20 म्हणजे निव्वळ जंक फूड, फास्ट फूड. या खेळात तुम्हाला फास्ट आणि फास्टच खेळ हवा आहे. पण प्रत्येक बॉल हा मारण्यासाठी असतोच असं नाही. कालही वैभव सूर्यवंशीने सुंदर सुरुवात केली होती. त्यांनी 2 चौकार, एक सुंदर षटकार मारल्यानंतर खरं तर त्या बॉलला इतकी गरजच नव्हती मारायची. ते मुर्जबानी अत्यंत डोकं वापरून त्याचा काल करेक्ट कार्यक्रम केला. त्याच्या आधीच्या सामन्यात मात्र त्यांनी केवळ 18 चेंडूत विक्रमी अर्धशतक केलं. आणि इंग्लंड दौऱ्यातलं 13, 14, 15 हे जे अपयश भल्यांना किंवा वैभव सूर्यवंशीवर प्रेम करणाऱ्या, मी सुद्धा वैभव सूर्यवंशीवर मनापासून प्रेम करतो. अत्यंत गुणवंत युवा खेळाडू आहे. सूर्यवंशीच्या रूपाने भारतीय क्रिकेटचं वैभव सुरक्षित आहे असं T20 फॉर्मॅटमध्ये आपण नक्की म्हणू शकतो. पण नुसत्या कामगिरीने किंवा नुसत्या भूतकाळातल्या कर्तृत्वाने तुमचं क्रिकेट करिअर सिद्ध होणार नाही. तुम्हाला वारंवार क्रिकेटमध्ये असे पराक्रम करावे लागतील. अभिषेक शर्माचंच घ्या. T20 फॉर्मॅटमधला मागच्या वर्ल्ड कपपर्यंत हा नंबर 1चा खेळाडू होता. आज त्याचं स्ट्रगलच चालू. इव्हन संपूर्ण T20 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा तो फरक गेला. मात्र त्यांनी अंतिम सामन्यात चांगला खेळ करून मोठ्या सामन्याचं खेळाडू हे स्वतःबद्दलचं मत आणखीन दृढ केलं होतं. मात्र पुन्हा एकदा त्याचं पहिले पाडे 55 अशीच सध्या तरी खेळाचंही दिसतंय. पण ठीक आहे, मोठे खेळाडू अशा अपघातातून किंवा अशा दुष्टचक्रातून बाहेर पडतात आणि सही सलामत बाहेर पडतात. पहिल्या सामन्यात मयंक यादवने सुंदर गोलंदाजी केली होती. युवा अशोक कुमारला घेतलं गेलं. त्याच्या खात्यात विकेट जरी नसली तरी त्यांनी गोलंदाजी चांगली केली होती. त्याला प्रिन्स यादवनी चांद दिली. रवी बिश्नोईला सुद्धा इंग्लंडमध्ये वाईटच त्याचा पॅच होता, पण त्याच्यातूनही त्यांनी बाहेर येऊन कॉन्फिडन्स ठेवून स्वतःवर चांगली गोलंदाजी केली. मयंक यादवला सामनावीर म्हणून निवडून आलं. त्याच मयंक यादवला कालच्या दुसऱ्या सामन्यात मात्र एकही विकेट मिळाला नाही. मी नेहमी म्हणतो क्रिकेट किती निष्ठुर असतं, हे क्रिकेट असं निष्ठुर असतं. अभिषेक शर्माला वैभव सूर्यवंशीने जर समजा धडाकेबाज पहिल्या ह्याच्यात रन केले तर अभिषेकला करता नाही आले. म्हणजेच ज्या ग्राउंडवर
भले भले फेल होते तिथं वैभव सूर्यवंशी खेळला. काल मात्र वैभव सूर्यवंशीला चांगल्या सुरुवातीनंतर त्याचं रूपांतर मोठ्या खेळीत करता आलं नाही, पण हे त्याच्यासाठी चांगलं लक्षण नाही. कारण तुमचे विक्रमच तुमच्या संघातल्या स्थानाला किंवा तुमचं भवितव्यासाठी कारणीभूत ठरतील. त्यामुळे युवा वैभव सूर्यवंशींनी थोडे पेशन्स दाखवावेत. विक्रम त्याच्यामुळे अनेक होणार, T20 मधले तर अनेक विक्रम होणारच आहेत, हे म्हणजे त्रिकालबाधित सत्य आहे. फक्त त्यांनी स्वतःला थोडी शिस्त लावली पाहिजे. नाहीतर पृथ्वी शहा, विनोद कांबळे अशी अनेक उदाहरणं आहेत. आपण फार या विषयावर नको चर्चा कराल, तो युवा आहे आणि भारतीय थिंक टॅवर नक्कीच विश्वासाने आणि विचारपूर्वक काम करेल. काल ईशान किशनने वन ऑफ द बेस्ट इनिंग खेळली. काल खरं तर ईशान किशन शतक करेल असंच वाटलं होतं आणि खरं तर ते शतक जवळ पण होतं, त्याच्या आवाक्यात पण होतं. मात्र ईशान किशन दुर्दैवाने बाद झाला. त्यानंतर तिलक वर्माने अत्यंत सुंदर आणि आक्रमक देखील फलंदाजी केली. तिलक वर्मा सुद्धा खूप गुणवान खेळाडू आहे. आपण प्रत्येक मॅच मधल्या कामगिरीचं जर आपण हे करत बसलो तर खेळाडूंचं खेळ कठीण होईल. पण तिलक वर्माने मागच्या जसा आला तो त्याने वारंवार सिद्ध केलं की ही इज वन ऑफ द गुड प्लेअर फॉर T20 फॉर्मॅट. एकूणच 219 धावाचं आव्हान दुबळ्या झिम्बाब्वे संघाविरुद्ध खूप जास्त होतं आणि तसंच झालं. त्या बेनेटने सुरुवात चांगली जरी केली असली तरी 34 धावावर 2 विकेट पडल्यानंतर 49 धावावर 4 गेले आणि झिम्बाब्वे संघ मोठ्या पराभवाला सामोरं जाईल असंच वाटत होतं. तसंच झालं. फक्त काळजीचं कारण एवढंच की प्रिन्स यादव अत्यंत सुंदर गोलंदाजी करताना त्याला हॅमस्ट्रिंग इंजुरी झाली. मागच्या काही दिवसात म्हणजे किंवा महिना भराच्या पिरियडमध्ये भारतीय संघाला इन्क्लुजिंग शुभमन गिल, रोहित शर्मा, काल ते प्रिन्स यादव सगळ्यांना हॅमस्ट्रिंग इंजुरीनी वारंवार त्रस्त केलंय. तर हे का होतं हे बघणं खूप गरजेचं आहे. अर्थात 90 धावांनी विजय हा खूप मोठा T20 फॉर्मॅटमधला विजय असतो आणि झिम्बाब्वे संघ जरी आपल्या भारताच्या तुलनेत उभा असला तरी मागच्या काही सामन्यात किंवा मागच्या काही कालावधीत त्यांचं सातत्य त्यांनी इतर संघाविरुद्ध छान केलेलं आहे. त्यामुळे विजयच असतो. भारतीय संघाचं T20 फॉर्मॅटमधलं क्रमांक 1चं स्थान जे गेलं होतं इंग्लंडकडे ते भारतीय संघाने पुन्हा मिळवलं. श्रेयस अय्यर सरपंच, ज्याला पंजाबमध्ये पंजाबचं नेतृत्व जेव्हा मिळालं त्यानंतर त्याला सरपंच म्हणून उल्लेखलं गेलं. श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाची अडखळत होईना पण यशाची पटरी अगदी योग्य वेळेत योग्य मार्गावर आली. अर्थात ही फक्त सुरुवात आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या विजयाने सर्व काही मिळालं असं मुळीच नाही, पण कुठल्याही संघाला कर्णधाराला विजयाचं असं टॉनिक गरजेचं असतं. ते काल श्रेयसला मिळालं. 2-0 अशी मालिकेत आपली आघाडी आहे आणि आज लगेच तिसरा सामना आहे. आजही भारत या सामन्यात विजय मिळेल असं खात्रीपूर्वक वाटतंय. क्रिकेट किती अनिश्चिततेचा खेळ असला तरी आणि भारताने 3-0 जिंकावं, कारण आपण 6-0 हारलो, त्यामुळे 3-0 जिंकणं तर मग प्राप्तच आहे. आणि भारतीय संघाने काल अशोक कुमारला जे बसवलं तर युवा खेळाडूंवर असे त्यांच्या आत्मविश्वासाला धक्के लागणारे प्रकार घडू नयेत, कारण मग अशाने त्यांचा आत्मविश्वास खचू शकतो. त्यामुळे श्रेयस अय्यर स्वतः स्ट्रगल करूनच संघात आलेला आहे. त्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि भारतीय संघाला जे आता हे यश मिळालं आहे ते यश सातत्यपूर्ण राहो, कारण भारतीय संघ T20 फॉर्मॅटमधला दादा संघ आहे. अपवाद मागच्या महिनाभरातला, पण भारतीय संघाने मागच्या 3 वर्षात 2 T20 वर्ल्ड कप, चॅम्पियन ट्रॉफी जिंकली, 12 सलग मालिका जिंकल्या होत्या. त्यामुळे एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो तसं अगदी 2 मालिका पराभवाने भारतीय संघाचं क्रिकेटमधलं अस्तित्वच संपलंय असं म्हणणं अत्यंत चूक आहे. आपण ॲज अ भारतीय समर्थक, देशभक्त म्हणून भारतीय संघाच्या पाठीशी उभा राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आम्ही म्हणून सगळे करूच. श्रेयस अय्यरला भारतीय संघाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा. युवा अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीने मात्र फक्त चेंडू तोडण्यासाठी, फोडण्यासाठी किंवा स्फोटक फलंदाजी करण्यासाठीच नसतो, हे एवढंच साधा सोपा गुरुमंत्र माझा नाही, गंभीर आणि लक्षमणचा घ्यावा. आणि मला खात्री आहे ते लोक देते असतील. शेवटी मैदानात अल्टिमेटली खेळाडूलाच खेळावं लागतं. कोच तुम्हाला मार्गदर्शन करतो, तुमचे गुरु तुम्हाला मार्गदर्शन करतात, पण मैदानावर तुम्हालाच खेळावं लागतं. आणि ह्या मुलांमध्ये नक्कीच प्रतिभा असल्याशिवाय त्यांनी मागच्या काही वर्षातला ही
यशाची कमान उगाच मिळाली नाही त्यांना, किंवा कुठल्या केरळ लॉटरीचे, बंपर लॉटरीच्या तिकिटासारखं 10 कोटी 21 कोटीचं बक्षीस नाही. त्यांनी त्यांच्या कष्टाने आणि गुणवत्तेच्या जोरावर हे कमवलेलं आहे. यात सातत्य राहो इतकीच त्यांच्याकडून अपेक्षा. क्रिकेट रसिक हो आणि माझं पिंपरी चॅनलच्या वाचकांनो, तुमच्या कृपेने आपल्या चॅनेलच्या व्ह्यूजमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. याचं सर्वश्रेय पुन्हा एकदा तुम्हालाच. काल होऊन गेलेल्या आषाढ एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांच्या सुदैवाने पुण्यात तरी व्यवस्थित पाऊस पडला आहे, धरणं भरून वाहत आहेत. पण पाणी हे अत्यंत माणसाचं खूप महत्त्वाचं भारतीय म्हणजे माणसाच्या जीवनातलं घटक आहे. तर पाण्याचा वापर योग्य तेवढाच करावा इतकंच आवाहन मी एक सामान्य माणूस, भारतीय देशाचा नागरिक आणि एक जबाबदार, जसं लोकशाहीचे चौथा स्तंभचं माध्यमाचं मी प्रतिनिधित्व करतो. मी अत्यंत छोटा माणूस आहे, पण एक सामान्य माणूस ही कळकळीची विनंती आहे की आणि शक्यतो झाडे लावा, कारण उन्हाळ्यात आपल्याला प्रचंड रखरख भासते. इतकंच तुम्हाला या निमित्ताने आव्हान. भारतीय क्रिकेटवर आणि माझं पिंपरी चॅनलवरच आपलं प्रेम दिवसेंदिवस वाढत राहो आणि आपल्या चॅनलच्या यशाला कोणाचीही नजर नाही लागू नये इतकीच परमेश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद.